थँक्यू. चला सामना किती षटकाचा आहे? 5 षटकाची मॅच आहे. मॅच लगेच आपण सुरू करतोय. अमर सर, दोन्ही टीम्सला 25 मिनिटाचा वेळ द्या. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपणं गरजेचं आहे. अन्यथा अजून 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन त्यांना गोलंदाजी करायला हवा. टायमिंग लावा. हे आयोजकाच्या वतीने आपल्याला सक्त वॉर्निंग आलेली आहे. चला स्पीड करा टीम. थोडी आता काही करायची आहे, कारण यानंतर अजून आपल्याला 2 सामने पूर्ण करायचे. ही महत्वाची गोष्ट, म्हणजे एकूण 3 सामने राहिलेले आहेत आता. त्यामुळे तुम्ही थोडी घाई करायची आहे. तर मॅचकडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक सत्यम पहिलं हाताळण्यासाठी रवी घुले. स्ट्राइक वरती तयार. 9 सेकंडला सूरज कोरम. पहिला बॉल आणि पहिला चेंडू. यावेळेस आपण बघतोय अगदी विकेटच्या स्विचिट करण्याचा प्रयत्न जरूर होता रवी घुले यांचा. आणि आता मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे पहिला चेंडू व्हाईट बॉल. रवी घुले ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं बेस्ट बॅटरचा खिताब मात्र याच मैदानावरती मिळवणारा रवी घुले. मावळ तालुक्यातील इंदोरी गावाला बिलॉंग करणारा रवी घुले आज या मैदानावरती बघायचं कशा प्रकारे कामगिरी करेल. अगो टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला गेले. हलक्या हातानं स्टेअर केला. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 2 धावा. त्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. सूरज कोरम खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्यातला हा खेळाडू. आणि आजही खऱ्या अर्थानं आठवतंय सत्यसाईबाबा मंदिरच्या पाठीमागचं मैदान हडशीचं. आणि हापिच क्रिकेट मधून मात्र पुढे आलेले नाव सूरज कोरम. आज टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय सूरज कोरम यांचं नाव फार मोठं होतंय. गोलंदाज सत्यम. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉलला बघायचंय डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत आणि तिथे रोहन कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट होतीये डाऊन सूरज कोरमच्या रूपाने. तर मॅचकडे आपण पुढे जाणार आहोत. आणि एकंदरीत आपण पाहिले गेले तर इथे 2 धावा आणि त्यावरती मात्र आलेली पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. सत्यमच्या गोलंदाजीमध्ये मात्र सत्यमने मिळवलेलं पहिलं यश. मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीम या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे आपण योगेश सरकार संविधान ग्रुप या टीम बॅटिंग करते. एका बाजूला जर आपण पाहिले गेलं तर वेळ वाचवायचा. वेळ फार महत्वाचा आहे आपल्याला. असं म्हणतात की वेळेचं गांभीर्य आपण थोडंसं ठेवलं पाहिजे. नवीन बॅटर रोहित ननावरे अर्थात बबन. पहिलाच बॉल. बबनने आल्या आल्या घुमवलाय चेंडूला. आसमान दाखवलंय आणि हा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये रोहितच्या बॅटमधून जणू काय तो डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. संघाची धावसंख्या पुढे एकदा बघायचं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार तर खेचलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे एकदा बघायचे. सत्यम तयार.
स्ट्राइक वरती असेल रोहित. ओ पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, डिपॅक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहेत. ओ चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली, सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला, 2 धावा इथे येतील. या 2 धावेने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 10 धावा, 10 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 8 षटकाची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. जो संघ जिंकेल तो संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आज दिग्गज तारे सितारे देखील या मैदानावरती उतरले. सत्यम तयार आणि पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. रोहित सांगतोय माझ्या टप्प्यात आलं की मी कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. हा पुन्हा एकदा षटकार. मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर इथे आता षटकार मैदानाच्या मध्ये आलाय आणि मला वाटतं हा पूर्वीचा बबन आहे. त्यावेळेस बबन पुण्यातून क्रिकेट ज्यावेळेस मात्र खेळू लागला तर एक आक्रमक फलंदाज म्हणून मात्र बबनची ओळख संपूर्ण पुणे टेनिस क्रिकेट पटलावरती आपण होताना पाहिली. आज बबन पुन्हा एकदा बघायला मिळतोय आणि असं म्हणेल मी, बबन इज बॅक. सत्यम तयार पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहतो इन कटरचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु विकेटच्या बाहेर. हा चेंडू पण इथे मैदानाच्या मध्ये जो बघणार आहोत, नो बॉलचा इशारा दिलाय. नो +1 अशा त्याच्या 2 धावा इथे मिळतील आणि आपण या ठिकाणी लॉर्ड्स करतोय. 11 चॅलेंजर्स, त्याचबरोबर आयुष 11 चिखली आणि यातील विजेता अशा 3 संघाचे आपण लॉर्ड्स करणार आहोत. तर ते लाईव्ह आपण लॉर्ड्स लगेच करतोय. मैदानामध्ये पुण्यात जाऊयात आपण. चला चॅलेंजरचं 18 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या. स्ट्राइक वरती रवी घुले. शफल होतो अगदी स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न चिखलीचे देखील आहेत. चला लॉट्स करतोय आपण. सचिन सर, लॉट्स आपण लाईव्ह कव्हर करणार आहोत. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. स्क्रीनवरती आपल्याला नक्कीच संभाजी थेऊरकर आणि हा सगळे लॉट्स आपण याच्याने जो करत आहोत. लॉट्स केलेत आणि मला वाटतं एक पहिली बायची चिठ्ठी आपण जी देतोय आणि फायनल मध्ये दाखल इथे होतोय 11 चॅलेंजर्स देहू आणि यातील विजेता आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल सेमीफायनलची पहिली मॅच आयुष 11 चिखली. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 18 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. षटक क्रमांक 2. बबन ननावरेचा आपण पाहिलं गेलं तर 4 चेंडूमध्ये 14, रवी घुलेने 2 चेंडूमध्ये 1. मेघराजाचं देखील आगमन आपण पाहतोय मैदानामध्ये आणि ज्याची आतुरतेने आपण सगळेजण वाट बघत होतो ना, ते मात्र मेघराजाचं आगमन आता झालेलं आहे. कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं की पावसाशिवाय ती मजा नाही किंवा पावसाशिवाय तो आनंदही नाही. चला वेळ वाचवायचा मित्रांनो, मी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या सगळ्यांना, वेळ फार महत्वाची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बबन ननावरे. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. यावेळेस का असेल? कडक बेधडक जबरदस्त तडाखा हा षटकार. थँक डीजे. कदाचित मेघराजा बघून आमच्या डीजे ऑपरेटरला देखील आता पाण्याचा आनंद काय मोह काय आवरलेला नाहीये. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती रोहितचा स्क्वेअर कटचा एक जबरदस्त स्ट्रोक षटकार दाखवलाय.
पुढे एकदा बघायचं प्रथमेश तयार गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय. सिंगल तर आली, दुसरा धावेचा प्रयत्न होणार की नाही, परंतु नकार. लेग बाय शिरोपण सिंगल आहे. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर बोर्डवरती 25 धावा. क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. खऱ्या अर्थानं आज पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट हे एक वेगळ्या आता उंचीवरती जाऊन पोहोचलंय. वेगळ्या एक प्रोफेशनल दर्जा आपण जर पाहिलं गेलं तर सुरुवातीला आणि रवी घुलेसाठी प्राइज आहे. रवी घुलेने जर वैयक्तिक इथे अर्धशतक पूर्ण केलं तर अमितदादा तरस यांच्या वतीने रोख कॅश 5,000 रुपयाचा प्राइज आलं आणि त्याने सांगितलं इथे मी आता मात्र थांबणार नाही. गेअर शिफ्ट केलाय. हा षटकार आहे. जबरदस्त मैदानाच्या मध्ये स्ट्रोक आपण पाहतोय रवी घुलेच्या बॅट मधून. रवी घुले याच मैदानावरती हे मैदान गाजवले या पठ्ठ्याने. आज पुन्हा एकदा बघायचंय रवी आता मात्र इथे थांबत नाहीये. रवी घुलेचा तडाका नाही तर नुसता धूमधडाका षटकार. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये लागोपाठचे 2 षटकार खेळलेत रवी घुलेने. मेघराजा आलाय. जसा मेघराजा तर बरसू लागलाय ना तसा आता मैदानाच्या आतमध्ये रवी घुले देखील बरसतोय. गोलंदाज तयार. पुण्याचा बघायचं यावेळेस उजव्या हाताने. हो आता मात्र बॅट आणि पॅड मध्ये अंतर होतं. तिथे मात्र बॅट आणि पॅडचा अंतर भेद चेंडू विकेट किपरच्या दिशेने. चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती पुण्याचा नजर टाकूयात. खूप वेग होता या चेंडूमध्ये आणि स्वतःवरची ती निराशा दाखवली रवी घुलेने. पुन्हा एकदा बघायचंय प्रथमेश तयार. ओहो यावेळेस हेलिकॉप्टर तर उडवलंय, परंतु बघायचंय उंच गेलेला चेंडू. लांबी होती का तर नाहीये, परंतु कॅच इथे मिस केलाय. मला वाटतं खेळाडू थोडेसे गाफील राहिले. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं. छोडो कॅच और छोडो मॅच. एकच धाव. संघाची धावसंख्या गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. मॅच कडे जाऊयात. आपण बघतोय पुन्हा एकदा 38वा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ जो मैदानामध्ये आधी संपलेला आहे. स्कोरबोर्ड वरती 1 विकेट देखील मैदानाच्या मध्ये आली. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट आपण पाहिले गेलं तर याच क्रिकेट पायी सगळ्यात जास्त घरच्यांचा मार आपण याच खेळापायी खाल्लाय. सुरुवातीला आपण पाहिले गेलं तर फक्त उन्हाळी क्रिकेट खेळलं जायचं आपल्याकडे, परंतु आता मात्र 12ही महिने क्रिकेट खेळलं जातं. आणि आता मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर ज्याचे 8 वर्ष आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ना, तो मेघराजा आता मात्र बरसू लागलाय. हा चेंडू मैदानामध्ये पुण्याचा बघायच्या वेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी ही धाव घेतली जातीये. 2 धावा यशस्वीपणे मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. घेतल्या जातील या 2 धावेने. संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय धावफलकावरती 40 धावा. गेले 8 वर्ष आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो
तो मेघराजा आज मात्र बरसतो या मेगा फायनलच्या दिवशी. गोलंदाज तयार, पुण्यात बघायचे मैदानामध्ये सूरज आंबले. ओहो, यावेळेस उडवलाय बॉलला आणि ते रवी घुले सांगतोय जबरदस्त आक्रमण करायसाठीच मला संधी दिली आणि मी संधीचं सोनही करणार. मिड विकेटला षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहिले गेले तर पहा बॅटचा स्विंग आणि स्वतःचा बॅलन्स सावरू शकले जरूर नाहीयेत, परंतु इथे षटकाराशी सीमारेषा ओलांडली आहे चेंडूने. हा षटकार आलाय. 46 धावा धापलकावरती 8 चेंडू मध्ये 22 बनवल्यात रवी घुलेने. और ये छोटा पैक और बड़ा धमाका. हा षटकार 6 धावा, सिक्सर. काय जबरदस्त अजून एक षटकार खेळला तर अमित दादा तरस यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज रवी घुलेसाठी. 2 षटकार आलेत. हा चेंडू यावेळेस लीडिंग एज आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत आलेला चौकार आहे. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि आता मला वाटतं आपण पाहिलं तर मेघराजा आल्यानंतर जसा मेघराजा बरसला तसा रवी घुले देखील बरसतोय. हा चेंडू आता थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या इथे मात्र स्थिर असेल. स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. अब तक 56 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा सूरज. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता फुटवर्क मैदानामध्ये बघायला मिळाला नाही. संघाचं दाबले किती स्थिर असणार आहे. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा येते 56. 3 षटकांसाठी 3000 रुपयाचं प्राइज रवी घुलेसाठी असणार आहे अमित दादा तरस यांच्या वतीने. 12 चेंडूमध्ये 32 बनवल्यात. वैयक्तिक अर्धशतक जर पूर्ण केलं रवी घुलेने तर मात्र अमित दादा तरस यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी बघायचं आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवलं जाणार. सलमान शेख गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये तयार असतील. सलमान याही खेळाडूचं आपण पाहिले गेले तर सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी ओळख. पंच म्हणून अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पंचाची भूमिकेत जरूर बघितलंय, परंतु त्याही पलीकडे जर पाहिले गेले तर सलमान एक चांगले खेळाडू आहेत हे मात्र विसरून चालणार नाही. बबन नानावरे हे देखील पंच भूमिकेत आपण अनेक वेळा त्यांना बघितलंय. तेही मात्र चांगले खेळाडू आहेत. एक बॅटर आहेत तर एक बॉलर आहेत. आता बघायचं आहे हा बॅटल कसा रंगणार आहे, कारण दोन्ही खेळाडूंकडे अनुभव प्रचंड मोठा आहे. स्पीडअप करा टीम. स्कोर कार्ड वरती आपण पुढे बघणार आहोत. 56 धावा धापलकावरती आहेत. सलमान शेख गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडूमध्ये 32 बनवल्यात रवी घुलेने तर 6 चेंडूमध्ये 20 बनवल्यात बबन ननावरेने. पुन्हा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रचंड वेग होता, परंतु नियंत्रण तिथे मात्र बघायला मिळालेले नाहीये. आणि इथे काय होईल तर मैदानावरती वाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये ज्या येणार आहेत. 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिले गेली तर धापलकावरती आता 58 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओहो, ऊपर से पहाड़ गिरा तो क्या करे, और रवि घुले से बैट से अगर 6 निकले तो टीम भी क्या करे. जबरदस्त बैटिंग. हा षटकार.
मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रवी घुलेचं आक्रमण पुन्हा एकदा बघायला मिळतंय. षटकार तर आलाय. 64 धावा धावफलकावरती आहेत. सलमान तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मैदानामध्ये आपण बघतोय. अगदी मी म्हटलं की नाकाच्या खालून काढलेला चेंडू आहे हा चेंडू. जर आपण पाहिले गेलं तर मैदानामध्ये निश्चितप्रमाणे डॉट धावफलक येथे स्थिर आहे. षटकार जरूर आला परंतु पुण्याचा रवी घुले तयार. ओहो यावेळेस नो लुक फक्त दिशा दिलीये आणि जा बॉल घेऊन या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप फाईन लेग मध्ये षटकार. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतोय काय स्ट्रोक खेळला. खूप गतीचा वापर केला होता आणि फक्त दिशा दिली. आणि मला वाटतं आता इथे प्राइज आहे. अमित तरस यांच्या वतीने मात्र प्राइज होतं. अर्धशतक जर पूर्ण केलं तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज बघायचंय. रवी घुले त्याच्या उंबरड्यावरती आहे. आतापर्यंत 15 चेंडू खेळलाय. 44 धावा त्याने बनवलेल्या आहेत. सलमान शेख तयार. आणि यावेळेस टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत या रवी घुलेचं. अर्धशतक पूर्ण होतंय. BSNL षटकार 6 रन. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानामध्ये आपण बघतोय आता मात्र अमित दादा तर स्वतः मैदानामध्ये गाडीच घेऊन गेलेत कॅश प्राइज देण्यासाठी. क्या बात आहे. अमित दादा तरच आपण पाहतोय. हे खेळावरचं प्रेम आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. हे खेळावरची निष्ठा आहे. आणि हे खेळाडूंचं कौतुक या ठिकाणी केलं जात आहे. अमित दादा तरच या ठिकाणी यांच्या वतीने रवी घुलेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद अमित दादा. आज रील मात्र व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. सलमान स्ट्राइक वरती असेल. रवी आणि अजून एक आसमानी टोला. परंतु इथे मात्र उंच गेलेला चेंडू होता. विकेट. फलंदाज होईल बाद. इथे मात्र आपण बघतो नक्कीच विकेट आली. सलमानने मात्र त्याचं काम इथे पूर्ण केलं. सलमानने आपण पाहिले गेलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे परंतु इथे कौतुक करावं लागेल या मावळच्या स्टारचं. रवी घुले अर्धशतक पूर्ण करत तो मात्र इथे मैदानामध्ये बाद झालाय. रवी घुले आपण पाहतोय ते मैदानाच्या निश्चितपणे बाद झालाय. परंतु मी म्हणेल की रवी घुलेने त्याचं काम इथे पूर्ण केलेलं आहे. 76 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या मध्ये इथे दाखल होतील. रोहित खरात स्ट्राइक वरती आता मैदानामध्ये बघायचंय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. सलमानचा पुढचा चेंडू असेल. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. रोहित खरासाठी टाकलेला आपण पाहतोय. अगदी धीम्या गतीने टाकलेला चेंडू. व्ही शेप मध्ये चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा साहिल चेंडू इथे कव्हर करतोय. एक धाव आहे. एका धावेच्या मध्ये धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 77 धावा. 70 आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. योगेश सरकारी 11 आणि संविधान ग्रुप त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर मंगलमूर्ती इन्फ्रा या टीम मध्ये रंगलेला बॅटल. 77 धावा आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर.
तो मॅच कडे आपल्याला जायचं पुढे येता गोलंदाज तयार सत्यम पहिलाच बॉल रोहित खरात फटका मारलाय जोरात हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकार आता मात्र आपण बघतोय या ठिकाणी षटकार खेळलाय रोहितने देखील आणि रोहितचा रोहित शो सुरू झालाय एक रोहित नानावरे तर दुसऱ्या बाजूला एक रोहित खरात आहे आणि लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर मात्र आम्ही त्याचा तरस उद्योग सम्राट यांच्या वतीने देखील 3000 रुपयाचा प्राइज लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ओ स्विच हिटचा फटका चेंडू मात्र निघालाय सीमारेषेच्या बाहेर लांब 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 खूपच लांब षटकार पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये आपण बघतोय स्विचिटचा फटका होता षटकार ते खेळलेत अजून एक षटकार खेळला तर उद्योग सम्राट अमित दादा तरस यांच्या वतीने 3000 रुपयाचा प्राइज रोहित साठी एक सुवर्ण संधी cricket.in वरती तुम्ही ऑफिशियल नक्कीच चांगले कमेंट्स करा आम्ही तुमचं नाव आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही नक्की आपले अभिप्राय मांडू शकता हा चेंडू देखील आपण बघतोय पुन्हा एकदा लेगच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल अतिरिक्त धाव इथे आलेली आहे संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय मैदानामध्ये आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती 90 धावा च्या धाफलकावरती आहेत गोलंदाज तयार आहे पुढे येतं स्ट्राइक वरती असेल रोहित यावेळेस इनकटरचा वापर मैदानामध्ये आपण जरूर बघतोय बॅट आणि बॉलचा आपण पाहिलं तर मैदानामध्ये कुठलाही संपर्क तो मैदानामध्ये होऊ शकलेला नाही संघाची धावसंख्या ते स्थिर आहे त्यावेळेस सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर मैदानामध्ये केला जातोय आणि तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण सत्यम यांचं चर्चा मात्र अजूनही मैदानामध्ये आपण बघतोय जी सुरू आहे आणि एक्क्याण्णव धावा आहे धावलकावरती 8 चेंडूमध्ये 20 धावा बनवत आपण पाहतोय रोहित नानावरे मैदानामध्ये बाद होतोय अनुराग मोहिते नवीन बॅटर आता मैदानात दाखल इथे होतील स्ट्राइक वरती आपण बघतोय याच्याकडे रोहित खरात 91 धावा धावलकावरती 105 धाब्यांचं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोर आपण बघितलेला आहे सत्यम पुण्यात तयार असतील दोन्ही टीमच्या डगआउट मध्ये मात्र थोडंसं शांततेचं वातावरण आहे हा चेंडू मात्र यावेळेस बघायचं स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता इनकटरचा वापर केला ही खासियत सत्यमची आपण जी बघतोय त्या प्रकारच्या शैलीने मात्र तो गोलंदाजी करतोय दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल 2 धावा इथे आल्यात या 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाफलक पुढे जाऊन पोहोचेल धाफलकावरती 93 धावा 93 रन शेवटचा बॉल या इनिंगचा आपल्याला मैदानाच्या मध्ये जो बघायचा आहे बॉल तयार सत्यम स्ट्राइक वरती असेल रोहित ओहो यावेळेस पायावरती टाकले बॉल आणि रोहित सांगतोय दिशा से फटके तो पडेंगे फटके हा षटकार
पहिला डाव इथे संपलाय. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला आणि इथे फक्त खडे खडे असे चेंडूची अपेक्षा मात्र वाट पाहत असतो रोहित आणि रोहितचा तो फेवरेट बॉल फेवरेट स्ट्रोक बघायला मिळाला. पहिला डाव पहिली इनिंग मैदानामध्ये संपली जाते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोरबोर्डवरती धावा ज्या आहेत त्या 99 धावा. 100 धाव्यांचं टार्गेट आता उभं केलंय ते योगेश भाऊ सरकार संविधान ग्रुप या टीमने मंगलमूर्ती इन्फ्रा 11 या टीम समोर बघायचं 100 धाव्यांचा पाठला कशा प्रकारे पूर्ण केला जाणार हे देखील आता मैदानामध्ये आपल्याला बघायचं आहे. परंतु तो पूर्ण केला जाणार की नाही हे मात्र ऐकण्यासाठी मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही पाहत राहा आझादी चषक 2025 हा थरार आणि यानंतर आपण ऐकूयात पुन्हा एकदा खेड तालुक्याचे गोड आवाज आदरणीय आमचे साधी समालोचक उत्तम सावंत सरांना. धन्यवाद सुमित सर. पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिले तर सुरुवात होती. पहिला डाव देखील आपण पाहिले तर क्वार्टर फायनलच्या मॅचचा महत्त्वपूर्ण सामन्याचं इथे समाप्त होतोय. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि बॅटिंग करण्यासाठी सलामीचे आघाडीचे बॅटर देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. एका बाजूला एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आझादी चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होती. 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं केलं गेलेलं अतिशय सुंदर भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण या ठिकाणी संपन्न होताना बघतोय. विशेष करून आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आणि म्हणूनच हा शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतो. अगदी चित्तथरारक क्षण या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेत. ओपन हाफ आपण पाहतोय. ऑल इंडिया खुल्या गटातील संघांना आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचे रबर बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदान ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रत्येकजण प्रयत्न करतोय. प्रत्येकजण आपापलं भविष्य इथे आपल्याला आजमावताना पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या मेहनत आपण पाहिली, प्रत्येकाचे कष्ट पाहिले, प्रत्येकाचे प्रयत्न आपण या मैदानात पाहिले. आज अनेक डावकुरातीच्या फलंदाजांनी खरं तर आपल्या फलंदाजीतून अनेक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं घर निर्माण केलं, आपलं अस्तित्व निर्माण केलं. तर अनेक गोलंदाजांनी देखील आपल्या गोलंदाजीतून आपल्या कामगिरीतून आपल्या संघांना मात्र विजयी यश संपादित करून दिलेलं आहे. एक महत्त्वपूर्ण लढत इथे आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहायला मिळते. 5 षटकात 99 बनवल्यात आणि 30 चेंडूंमध्ये 100 धावांचं एक भलं मोठं टार्गेट इथे ठेवलेलं आहे आणि त्याचा पाठलाग पूर्ण होईल की नाही ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा या टीमकडनं नरसिंग पालमपल्ले, साहिल कदम नेहमीप्रमाणेच बॅक टू बॅक सलग 3 मॅचमध्ये या आघाडीची सलामीची जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज दीपू रैना. पहिला चेंडू होता बॅटच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न जरूर दीपू रैनाचा चेंडू करताना पाहायला मिळतोय. तसा टप्पा पडला, चेंडू थोडासा आतमध्ये आला, खाली राहिला. विकेट किपर अनुराग मोहितेकडे चेंडू विसवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा या टीमला फार मोठं टार्गेट इथे चेस करायचंय, फार मोठा धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल.
दीपू रायना वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. यावेळेचा चेंडू होता लेग स्टंपच्या अगदी बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे येतोय. तोपर्यंत पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू येते, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती इथे आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान ते उघडलं ते एक चेंडू एक धाव ती मात्र धावपल कोती आहे. यावेळीचा चेंडू होता नरसिंग पालमपल्लेनं जसं तसं प्रत्युत्तर दिलंय. टीट फॉर टॅट सुरुवात करतोय. चेंडू पाठवतोय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय दीपू रैना समोर नरसिंग. यावेळेचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. अगदी कमरेच्या लेवलनं चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे येतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 7 धावा त्या देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. अगदी दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांच्या सेवानिवृत्तीचं औचित्य साधून मला वाटते पुढील महिन्यात 1 लाख रुपयांची सेवानिवृत्ती चषक ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. यावेळीचा चेंडू होता फेकून दिलाय फुल टॉल वसूल केलाय. फुल टॉस वरती नरसिंग पालमपल्लेनं टोलवलाय. टोले जंग. षटकार. थँक्यू डीसे. सेवानिवृत्ती चषकाचे मुख्य आयोजक आदरणीय सुरेशरावजी भिसे साहेबांचं शुभागमन होते. त्यांचं देखील आझादी चषक 2025च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मला वाटते बरोबर आता 4:15 वाजून गेलेले आहेत. चहाचा टायमिंग देखील आयोजकांचा झालेला आहे. टी ब्रेक देखील आपण पाहिलं तर इथे अगदी थोड्याच वेळात होणार आहे. आणि टी ब्रेकच्या निमित्तानं का होईना सुरेशरावजी भिसे साहेबांचं आगमन होते. त्यांचे मनापासून स्वागत आहे. 13 धावा धावपल कोणते आहे. 4 चेंडू इथे आपण पाहिले ते टाकले गेलेत. पहिलं षटक दीपू रैनाचं ते मात्र मैदानाची सुरुवात आणि पहिल्याच षटकात फार मोठं आक्रमण. आणखीन एक मोठा फटका. चेंडू हवेत परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. षटकार. प्रेक्षक केसी देखील आपण पाहिलं तर प्रयत्न सुरू करत होते झेल घेण्याचा परंतु थोडेसे पुढ्यात आले. चेंडू पाठीमागे गेला. त्यांचा अखेर प्रयत्न फसला. यावेळीचा चेंडूचा समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय. दीपू रैना अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. लेग बायच्या रूपानं अमर साठे सर त्या ठिकाणी कळवत आहेत. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 20 म्हणजे जी सुरुवात अपेक्षित होती इथे बॅटिंग करणाऱ्या अर्थातच मंगलमूर्ती 11 इन्फ्रा संघाला ती सुरुवात मात्र नरसिंग पालमपल्ले आणि साहिल कदम या जोडीनं करून दिली. प्रति षटकामागे 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात 20 आल्यात. 24 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 80 धावा त्या मात्र बनवायच्यात. 24 चेंडू आणि विजयासाठी 80 धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण सामना देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार लढत आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कोणता संघ आपण पाहिलं तर इथे विजय होईल. कोणती टीम मात्र बाजी मारेल. कोणता संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. सगळेजण आतुरतेनं उत्सुकतेनं वाट पाहतात. 2 संघ बक्षीस पात्र आहे. त्यातील एक संघ तर थेट मेगा फायनलला पोहोचलाय. परंतु सेमी फायनल कोण खेळणार आणि कोणत्या 2 संघांमध्ये सेमी फायनलची लढत असणार याकडे आता साऱ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचे लक्ष लागले. आझादी चषक 2025 सालाप्रमाणे याही वर्षी अतिशय भव्य दिव्य देखणं आणि देदीप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय.
या स्पर्धेचं या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. शेवटचा अंतिम दिवस, समारोपाचा दिवस, महत्त्वपूर्ण लढती, ही क्वार्टर फायनलची लढत तर यानंतर पाहायला मिळेल. सेमी फायनलचा दगदगता थरार आणि त्यानंतर मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम 16 समारोपाच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहणार आहोत. 20 धावा धावपलकोती पहिलं षटक संपले. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत कासिफ संगम. 24 चेंडू आणि विजयासाठी 80 धावांची गरज. दोन्ही ताकदवान टीम आपण पाहतोय. एका बाजूला रोहित सरकार 11 अर्थातच संविधान ग्रुप पुणे, योगेश सरकार 11 संविधान ग्रुप पुणे या टीमला आपण पाहतोय. पहिला चेंडू होता कासिफ संगमचा, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी प्राप्त करतोय. विकेट किपर अनुराग मोहिते यांच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. सहजासहजी सोपं होणार नाही. प्रयत्न करावे लागतील, मोठमोठे फटके खेळावे लागतील. चला विनंती आहे, मॅच सुरू ठेवा. अंपायर सरांना विनंती, वेळ घेऊ नका, वेळ भरपूर होतोय. चला विनंती आहे, वेळ वाचवा. अंपायर सरांना विनंती असेल, मॅच कंटिन्यू करा. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच अमर साठे सर, महेश जाधव सर जो निर्णय घेतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. चला मॅच सुरू करा. विनंती आहे, मॅच सुरू करा. एकत्र येऊ नका, गोळा होऊ नका, मॅच सुरू करा. विनंती केल्या त्या आयोजकांच्या वतीनं. अंपायर सर, मॅच कंटिन्यू करा. वीस धावा धावपलक होत आहेत. दुसरे षटक देखील आपण पाहिलं ते सुरू आहेत. कासिफ संगम गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. 100 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर ठिकाणी मैदान टिकला होते. टार्गेट फार मोठा आहे, परंतु टार्गेट चेस करणं देखील दोन्ही संघ इथे आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतील. चला विनंती आहे, एकमेकांमध्ये चर्चा करू नका. खेळाडू आपापसामध्ये तुम्ही चर्चा करू नका. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. त्यामुळे विनंती केला त्या आयोजकांच्या वतीनं त्यात सूचना येत आहेत. जो निर्णय पंच देतील त्या निर्णयाचा सन्मान करा आणि मॅच कंटिन्यू करा. प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000, तृतीय क्रमांक 30,000 या 3 पारितोषिकांसाठी भव्य दिव्य 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तब्बल 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आझादी चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होते. आणि आज या स्पर्धेचा अंतिम समारोपाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यातील देहूरोड परिसरात सातत्यानं आपण पाहिलं तर 12ही महिने क्रिकेट ज्या परिसरात खेळलं जातं, क्रिकेट खुलवलं गेलं, क्रिकेट फुलवलं गेलं.
त्यात परिसरात आपण सातत्यानं भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा एका पाठोपाठ एक आपण पाहतोय. ही देखील क्रिकेटची स्पर्धा आज समारोपाकडे अंतिम टप्प्यात आलेला आहे. परंतु पुढील महिन्यात आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व सुरेशरावजी भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्ती चषक 1,00,000 रुपयांची क्रिकेटची स्पर्धा ती देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. गोलंदाज कासिफ पुन्हा एकदा यावेळीचा चेंडू ताबडतोब वेगाने टाकलाय पाठीमागे विजय खडके आणि तिथे आपण पाहिलं तर पंच कळतायत व्हाईट बॉल प्लस अतिरिक्त धावांतर चौकार येतोय. नशिबाचा चौकार 5 धावा. कासिफ संगम गोलंदाजीच्या मार्कावरती 24 चेंडू आणि 74 धावांची गरज. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26 रन. शॉर्ट पिच चेंडू तास स्लोअर वन धीम्या गतीने टाकला. कमी गती आपण पाहतो. जसा टप्पा पडला ना चेंडूचा अगदी नरसिंग पालमपल्लेला चेंडू देखील समजू शकला नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू खराब होता, दुसरा चेंडू खराब होता, परंतु तिसरा चेंडू अखेर कासिफ संगम कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. 23 चेंडू 74 धावांची गरज. रिक्वायर रन रेट 19.30. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या टीम वरती दबाव दडपण प्रेशर बनवताना पाहायला मिळेल. कासिफ टू नरसिंग. यावेळीचा चेंडू होता ऑन साइड मिड विकेटला खेचून मारलाय, फेकून दिलाय. नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून तडाखेबंद षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. याच्या फलंदाजीची आतुरता उत्सुकता सगळ्याच क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना लागून राहिले. नरसिंग पालमपल्लेने सकाळपासून प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले. षटकार चौकारांचे फटाके फोडतोय. षटकार चौकारांची आतषबाजी आज नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून पाहायला मिळते. असा एकही सामना नाही की त्या मॅचमध्ये नरसिंग पालमपल्लेने चौकार षटकार खेळला नाही. प्रत्येक मॅच मध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती तुटून पडलाय आणि याही मॅच मध्ये महत्वपूर्ण सामन्यात त्याच्या बॅटचा बोलबाला इथे मात्र पाहायला मिळतोय. आणखीन एक नरसिंग पालमपल्ले ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. षटकार. (38 रन 38 धावा धावपल होत आहेत. 20च्या सरासरीनं धावा बनवायच्या आणि ती सरासरी राखण्यात आतापर्यंत तरी मंगलमूर्ती 11 इन्फ्रा अर्थातच गणेशजी हडवळे यांच्या मालकीच्या टीमला मात्र यश मिळताना पाहायला मिळते. कमालीची कामगिरी आपण पाहतो नरसिंग पालमपल्ले करते. 10 चेंडू खेळलाय, 30 धावा नरसिंगनं आपण पाहिलं तर इथे आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 38. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर. सुंदर कव्हर ड्राईव्ह. नरसिंगच्या बॅट मधून बॉल सीमा पार. बॅक टू बॅक षटकार. अकरा चेंडू आणि 36 धावांची बेधुंद खेळी करतो नरसिंग पालमपल्ले. टीमची संख्या 44. उद्योगपती आणि उद्योग सम्राट सन्मान्य अमित भाऊ तरस यांच्या वतीनं समालोचक सुमित सोनोने सर आणि माझ्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस अमित भाऊंच्या वतीनं या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभारी आहोत. 44 धावा धावपल होत आहेत. 11 चेंडू आणि 36 धावा देखील नरसिंग पालमपल्ले आपण पाहिलं तर वैयक्तिक बनवत आहेत. जबरदस्त बॅटिंग नरसिंगच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तरी ते केले जाते. कारण रन रेट आपण पाहतोय 26.40चा. अजूनही विजयासाठी 20 चेंडू आणि 56 धावा त्या मात्र बनवायच्या. 20 चेंडू 56. यावेळीचा चेंडू होता लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर. चेंडू सीमारेषा पार. नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून आणखीन एक तडाखेबंद षटकार.
बॅक टू बॅक सलगचे 4 षटकार टोकलेत नरसिंग पालमपल्ल्यांना. नरसिंगची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. 12 चेंडू 42 वैयक्तिक नाबाद नरसिंग पालमपल्ले. 12 चेंडू आणि 42 धावा. टीमची अवसंख्या देखील आपण पाहतोय. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा हा संघ आपण पाहिलं तर 100 धावांचा पाठलाग करतोय. आजच्या दिवसभराच्या सत्रात 3 मॅच मध्ये 140 धावा नरसिंग पालमपल्लेने बनवल्यात. 17 षटकार 5 चौकार त्याच्या बॅटमधून खेळले गेलेत. यावेळीचा चेंडू आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून येतोय कणकणीत दणदणीत षटकार. थँक्यू डीचे. जबरदस्त बॅटिंग संगमालय गणेश आडवळे यांच्या वतीनं नरसिंग पालमपल्लेच्या लागोपाठच्या 5व्या षटकाराला तब्बल 2299 रुपयांचं पारितोषिक संगमालक गणेश आडवळे साहेबांच्या वतीनं आहे. काय बॅटिंग आपण पाहतोय. कासिफ संगमच्या बॅक टू बॅक सलगच्या 5 चेंडूंवरती 5 षटकार टोकण्याचा विक्रम करतोय सिक्सर किंग नरसिंग पालमपल्ले. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 44 धावा. 12 चेंडूत बनवल्या 56 धावा. 18 चेंडू आणि बनवायच्यात 44 धावा. करंट रन रेट 28.00. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 14.67. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 44 धावा. नरसिंग पालमपल्ले होत्याचं नव्हत्याचं होतं करतोय आणि मैदानावरती अगदी तुटून पडलाय. प्रत्येक गोलंदाजावरती त्यानं इथे मैदानावरती हल्ला चढवलाय. 18 चेंडू 44 धावांची गरज. जबरदस्त मॅच. प्रचंड मोठं घमासान आपण पाहतोय. कोणता संघ विजय होईल, कोणती टीम बाजी मारेल, कोण खेळ सेमीफायनल, कोणता संघ खेळ आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा मतदारसंघ या टीमच्या विरुद्ध सेमीफायनलची लढत. सगळेजण आतुर आहेत, सगळेजण उत्सुक आहेत. सेमीफायनलला कोण असेल, मेगा फायनलला कोण धडक मारेल. एक संघ तर पोहोचलाय मेगा फायनलला. जो गावाचा संघ मेगा फायनलला पोहोचलाय त्या टीम मध्ये 2 आयकॉन खेळतील, परंतु ते खेळाडू आज खेळलेले नसावे हा आयोजकांचा नियम आहे. आणि जो एक आमदार एक संघ खेळणार आहे सेमीफायनलला त्याही संघात एक आयकॉन असेल, परंतु तो खेळाडू आज या मैदानावरती खेळलेला नसावा या आयोजकांच्या वतीनं विनंती आहे. 56 धावा धावपल कोणत्या आहेत. साहिल कदमला मात्र अजूनही खातं खोलायचे. नरसिंग पालमपल्ले 13 चेंडू 48. साहिल कदमला मात्र अजूनही आपलं वैयक्तिक खातं खोलायचं. पहिला चेंडू खेळण्यासाठी तब्बल 3ऱ्या षटकामध्ये साहिल कदम येतोय स्ट्राईक वरती. उभरता सितार आहे. उभरत्या सितारांचा कोहिनूर आहे. अपकमिंग रायझिंग स्टार ऑफ पुणे. साहिल कदमकडे देखील आपण पाहिलं तर ती क्षमता आहे. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या नजर आहे. 1 चेंडू 3ची मॅच त्यानं चौकार खेळत संघाला जिंकून दिली. पहिला चेंडू प्रथमेश गोसावीचा आणि पाठवलाय साहिल कदमनं आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू डीचे. जबरदस्त बॅटिंग. आता आग एका टोकाला लागली नाही, आग दोन्ही टोकाला लागली. नरसिंग पालमपल्ले पाठोपाठ साहिल कदमनं देखील चौकार षटकारांचे फटाके फोडायला सुरुवात केली. विजयाचं समीकरण बदलते. एक मोठा फटका साहिल कदमचा आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स द्विगुणित करताना पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि बनवायच्यात 38 धावा. टीमची अवसंख्या 62. शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 38 धावा. उम्र थका नहीं सकती, टोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो परिस्थिती अभी हरा नहीं सकती. प्रयत्न सुरू आहेत. साहिल या वेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर पाठीमागे येतोय. विकेट किपर देखील चेंडूला आपण पाहिलं तर अडवतायत. शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आपण पाहतोय.
62 धावा धावपल होत्या. तिसरं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. रिक्वायर्ड 100 आपण पाहतोय 14.25. करंट 100 देखील आपण पाहिलं तर अतिशय कमालीचा. या जोडीनं आज खरं तर सगळ्यात प्रेक्षकांची मनं जिंकलीत. यावेळचा चेंडू होता अपील पार मोठं, परंतु साहिलची खिलाडू वृत्ती आपण पाहते. बॅटचा अंदरुनी किनारा, विकेट किपरचा सहारा, पंचांचं बोट आकाशाकडे येतेच तोपर्यंत साहिलनं आपली स्ट्राईक सोडली आणि पहिला विकेटचं होते पतन. साहिल कदम होते मैदानावरती आउट बाद. पंधरा चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आपण पाहतोय. करंट 100 24.80. नरसिंग पालमपल्ले बॅटिंग करताय. 13 चेंडू 48. सत्यम येतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऑन डाऊनला फलंदाजीसाठी उतरतायत. 15 चेंडू विजयासाठी 38 धावा. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. एक प्रचंड मोठं टार्गेट ठेवल्यानंतर देखील बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल मैदानात रंगतोय. आझादी चषक 2025 मध्ये क्वार्टर फायनलची रंगतदार रोमहर्षक लढत. समोर गोलंदाज प्रथमेश गोसावी, प्रथमेश टू सत्यम, गोलंदाज टू फलंदाज. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. विकेट किपर प्रदीप नैनी टॉन यांच्या हातात विसवला जातोय. मॅच पुन्हा एकदा टर्निंग होताना पाहायला मिळते. सामन्याचं चित्र बदलते. सामन्याचं पारडं पुन्हा एकदा इकडे तिकडे झुकताना पाहायला मिळते. मॅच दोलन स्थितीत आपण पाहतोय. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला तर कधी तीच मॅच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला. यावेळचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर प्रदीप नैनी टॉन यांच्या हातात विसवला जाते. टॉट बॉल. नरसिंग पालमपल्लेने जर नॉट आउट सामना जिंकून दिला तर उद्योगपती, उद्योग सम्राट अमित दादा तरस यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. राजवीर 11 यांच्या वतीनं ते बक्षीस देखील असणार आहे. सत्यम आपण पाहतोय 2 चेंडू 0. 13 चेंडू 38 ची गरज. रिक्वायर्ड 17.54. यावेळचा चेंडू परंतु लेट पण ते 2 डॉट बॉल आणि त्यानंतर सत्यमच्या बॅट मधून येतोय ऑन साइड टिप मिड विकेटला टोलेजंग षटकार. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहेत. नरसिंग पालमपल्ले बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईक वरती. नरसिंग पालमपल्लेने जर 6 चेंडू 6 षटकार ठोकत सामना जिंकून दिला तर उद्योगपती, उद्योग सम्राट अमित दादा तरस यांच्या वतीनं नरसिंग पालमपल्लेला 21,000 रुपयांचं बक्षीस आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. विजय खडके या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज. पहिला चेंडू बॅटचं टॉप एज. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर त्याने झेल सुटलाय तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलते. 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. प्रयत्न जबरदस्त आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. शुभम गीतेचे प्रयत्न आपण पाहिले.
अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती बारका नजर ठेवली, फार वेगानं आला, हातातून चेंडू सटकला निसटला आणि तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. 11 चेंडू विजयासाठी 30 धावा, एक गडी बाद 70. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा नरसिंग पालमपल्लेचं अर्धशतक पूर्ण, 14 चेंडू 50. यावेळेचा चेंडू होता, पंच कळतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती 71, एक गडी बाद 71, शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 29 धावा. प्रथमेश गोसावीच्या षटकानं मॅचमध्ये टर्निंग पुन्हा एकदा निर्माण केलेला आहे, परंतु अजूनही सामना दोलन स्थितीत आहे. जितक्या संधी फलंदाजी करणाऱ्या संघाला आहे तितक्याच संधी गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. मेहनत एक असं तंत्र आहे ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं, ती मेहनत करावी लागेल. गोलंदाज विजय खडकेला तर फलंदाज नरसिंग पालमपल्लेला. 11 चेंडू 29, 100 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा केला ते पाठलाग. अखूट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक शुभम गीते डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. अखेर नरसिंग पालमपल्ले बाद होत आहेत. 14 चेंडू खेळले, 50 धावा बनवत होत आहेत, झेलबाद. धन्यवाद डीसे. नरसिंग पालमपल्ले 15 चेंडू 50 धावांची बेधुंद खेळी या स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. विजय खडकेची गोलंदाजी देखील आपण पाहतो. 2 सामने खेळत 2 विकेट त्यांना आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. एक कमी इकॉनॉमीचा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती या स्पर्धेत राहिलेली आहे. एक निर्धाव षटक देखील त्यानं टाकलेला आहे. नरसिंग पालमपल्लेची जबरदस्त खेळी आपण पाहिली. आजच्या दिवसात सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू म्हणून देखील आपण नरसिंग पालमपल्लेला बघतोय. आजचं रेकॉर्ड त्यानं अतिशय जबरदस्त केलेला आहे, कारण का प्रत्येक मॅच मध्ये आज त्यानं संघ मालकांच्या नावाला साजेसा आणि स्वतःच्या नावाला टीमच्या नावाचा साजेसा खेळ त्यानं मात्र केलेला आहे. 3 मॅच मध्ये टोटल 148 धावा नरसिंग पालमपल्लेनं आपण पाहिलं तर इथे बनवलेल्या आहेत. 279चा स्ट्राईक रेट, 18 षटकार, 5 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. टॉप 3 मध्ये जे संघ पोहोचणार आहेत, 3 टीम ज्या बक्षीस पात्र होणार आहे, बक्षीस पात्र संघांना वैयक्तिक बक्षीस आयोजकांच्या वतीने जी काही ठेवलेली आहेत ती मात्र इथे देऊन सन्मानित केलं जाणार आहे. यावेळेचा चेंडू होता, अथर्व भूते आलेला पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतोय, परंतु चेंडू खाली येत आहेत. प्रथमेश गोसावी टिप द झेल, विजय खडकेला मिळते आणखीन एक यश, आउट बाद. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये नरसिंग पालमपल्लेची पाहिली, परंतु त्या पाठोपाठ विकेट देखील संघ गमवताना पाहायला मिळतोय. थोडंसं अडचणीत येतोय, संकटामध्ये मंगलमूर्ती 11 इन्फ्रा हा संघ आपण पाहिलं तरी ते सापडतोय. अगदी वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न विजय खडकेचा यशस्वी ठरतोय, कारण का अथर्व भूते सारखा यंगस्टर देखील आपण पाहिलं तर प्रथमेश गोसावीच्या झेलनं इथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज अजित गायकवाड बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 71, 9 चेंडू 29 धावा. यावेळेचा चेंडू होता, वेग दाखवला गेला, तिचा वापर केला, रनआउटची संधी, फेकी खराब आहे, बॅकअप खराब आहे, फेकी देखील अस्तव्यस्त आणि धावा येत आहेत. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 8 चेंडू आणि बनवायच्या 27 धावा. ओव्हर थ्रोच्या रूपानं धावा देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येत आहेत. 8 चेंडू 27 ची गरज. फेकी विकेट किपर प्रदीप नेने टॉन आपण पाहिलं तर थोडीशी चुकीची करताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी उंचीवरती फेकी होते. 8 चेंडू 27, 27 रन टू विन 8 बॉल. 8 चेंडू 27 धावा.
सामना जिंकून दिला अजित गायकवाडनं, तर 5,000 रुपयांचं बक्षीस उद्योगपती उद्योग सम्राट अमितदादा तरस यांच्या वतीनं विजय खडके टू अजित गायकवाड. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय, विकेटच्या पाठीमागे अडवतायत अनुराग मोहिते आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक आकडे बदलतायत. 74 धावा धावफलक होती. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. रिक्वायर्ड 100 22.29चा. करंट 100 कमी होतं तर रिक्वायर्ड 100 वाढतोय. आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा मतदारसंघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सेमीफायनलचा टॉस लगेच होणार आहे. पुढील मॅच लगेच सुरू होणार आहे. 4 ओव्हरचा सामना असेल सेमीफायनल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर आपण पाहतो. आउटसाइड द ऑफ स्टंप खराब चेंडू. सत्यमसाठी आपण पाहिलं तर एक अतिरिक्त अवांतर धावे ते व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. 75 धावा, 7 चेंडू आणि बनवायच्या 25 धावा. आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा मतदारसंघातील संघ आपण पाहणार आहोत. त्यासाठी अमित भाऊ तरस यांच्या वतीने कॅप्टनने निमंत्रण दिलं आहे. आपण टॉस साठी या. सेमीफायनलचा टॉस आपल्याला करायचा आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या विधानसभा मतदारसंघातील खेळाडू त्या टीम मध्ये पाहायला मिळतील. 76 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमवल्यात. 7 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. 100 धावांचे टार्गेट फार मोठं आव्हान ठेवलं होतं, परंतु सुरुवात अशी जबरदस्त पाहायला मिळाली. नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून, साहिल कदमच्या बॅटमधून असं वाटलं होतं की मंगलमूर्ती 11 इन्फ्रा हाही संघ या 100 धावा चेस करू शकतो, तो बनू शकतो आणि त्यासाठी त्याही टीमनं प्रयत्न केलेला आहे. अजूनही त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. गणेशजी आडवळे यांच्या मालकीचा संघ प्रयत्नांच्या पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडतोय, खाली राहतोय, पाठीमागे चेंडू होतोय. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल परंतु तिथे नकार कळवलाय. सत्यमने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. शेवटच्या षटकात जबाबदारी आपल्याकडे घेतोय. बॅटच्या साह्याने 1 धाव येते आणि परत 6 चेंडू विजयासाठी बनवायच्या 23 धावा. सहा चेंडू 23 धावांची मॅच. अगोदर आपण सुपर ओव्हर पाहिलेले आहे. उद्योजक उद्योगपती अमितदादा तरस यांच्या वतीनं सुमित सोनोने सर आणि माझ्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. अमितदादांचा आभारी आहोत. जो खेळाडू सामना जिंकून देईल त्या खेळाडूला फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. उद्योगपती अमितदादा तरस यांच्या वतीनं. शेवटचे 6 चेंडू 23 ची मॅच पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळते. या अगोदरचा सामना आपण सुपर ओव्हर होताना पाहिला, तर याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्याच प्रकारची रोमहर्षकता आणि रंगतता आपण पाहतोय. कोण जिंकेल ही मॅच आणि कोण खेळला सेमी फायनल मध्ये ते देखील आपण इथे पाहणार आहोत. 6 चेंडू विजयासाठी 23 धावा. 100 धावांचं टार्गेट प्रथमेश गोसावी वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक घेऊन 6 चेंडू 23. पहिला चेंडू होता सत्यमसाठी बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. चेंडू थोडासा खाली राहतोय तोपर्यंत विजय खडकेकडे चेंडू जाईल. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेला फलंदाज होतोय अजित गायकवाड. रनआउट, धावबाद. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केला मिड विकेटला.
सलमान शेख आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रनआउटची संधी आणि गमावली जाते. प्रदीप नैनी डॉन चेहऱ्यावरचं स्मित असे बरेचसे काय सांगून जाते, परंतु सामना इथे आपण पाहिलं तर फार अटीतडीची लढत आहे. सामना जर जिंकवला सत्यमनं तर गणेश आडवळे साहेबांकडनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. 100 धावांचं टार्गेट आपण पाहिलं तर इथे ठेवलेलं आहे. त्याचा पाठलाग सुरू आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 20 रन टू इन 4 बॉल. 4 चेंडू 20. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार. 1-2 बिगिट आले तर मॅच पुन्हा एकदा रंगेल. व्हाईट बॉल, अतिरिक्त अवांतर धाव. स्कोर कार्ड पुन्हा एकदा आपण पाहिलं तरी ते बदलते. 4 चेंडू आणि 19 धावा. चार चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. सामनाचं फलंदाज सत्यमनं संघाला जिंकून दिला तर उद्योजपती अमित दादा तरस यांच्या वतीनं 21,000 रुपये. संघमालक गणेश आडवळे यांच्या वतीनं 5,000 रुपये. सत्यमनं जर सामना जिंकून दिला तर तब्बल 26,000 रुपयांचं बक्षीस. यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे पाठवलाय. हवाई हल्ला, चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलते. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होते. फलंदाजी करणाऱ्या संघानं पुन्हा एकदा मॅच मध्ये चान आणली आहे. सामन्याचं समीकरण बदलते. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. दिवसभर प्रेक्षकांची मन जिंकणारे सामने आपण पाहतोय. बक्षिसांची खैरात, पारितोषिकांचा वर्षाव तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना षटकार चौकारांचे फटाके फुटताना आझादी चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहेत. एकाच एक मॅच, एकही सामना कंटाळवाणा नाही, एकही सामना वन साइड नाही. प्रत्येक मॅच रंगली आहे. आझादी चषक 2025च्या शेवटच्या अंतिम दिवसात, अंतिम चरणामध्ये, अंतिम टप्प्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा. रंगतदार रोमर्षक मॅच. 3 चेंडू 13 धावा. प्रथमेश समोर सत्यम. 3 चेंडू 13 धावा. सामना जिंकून दिला तर अमित दादा तरस यांच्या वतीनं 21,000 रुपये. संघमालक गणेश आडवळे 5,000 रुपये. यावेळीचा चेंडू होता सत्यमच्या बॅट मधून बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय. सेल टेकन. व्हेरी गुड कॅच. विकेट. थँक्यू, धन्यवाद डीचे. बॅटिंग साठी जगदीश जाधव येत आहेत मैदान होती. 2 चेंडू 13 धावा. 2 षटकार खेळले तर सुपर ओव्हर होईल. मॅच जर बरोबर सुटली, सामना जर टाय झाला तर मॅच सुपर ओव्हर खेळली जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. सामना जर टाय झाला तर मॅच सुपर ओव्हर खेळली जाईल. जगदीश जाधवनं जर 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर उद्योजक अमित दादा तरस यांच्या वतीनं 5,000 रुपये. 2 चेंडू आणि 13 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सामना आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. 2 चेंडू आणि 13. आझादी चषक 2025चा क्वार्टर फायनलचा ओपन खुल्या गटातील महत्वपूर्ण सामना. 2 चेंडू 13. समोर प्रथमेश गोसावी, फलंदाज जगदीश जाधव. 2 चेंडू 13. यावेळीचा चेंडू समोर उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. जगदीश जाधवच्या या षटकाराला उद्योजक अमित दादा तरस यांच्या वतीनं 1,000 रुपये. अजून एक मारला तर 5,000 रुपये. 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. जबरदस्त मॅच.
प्रेक्षकांच्या काळजाचा, प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी, हृदयाची धडधड करायला लावणारी मॅच आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 7 धावा. शेवटच्या चेंडूवरती आलेली मॅच आपण पाहतोय. आझादी चषक 2025 ओपन खुल्या गटातील मेगा फायनल ग्रँड फिनाले यानंतर आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर सेमी फायनल पाहायची, परंतु क्वार्टर फायनलचा थरा रंगलाय. 1 चेंडू आणि 7 धावा. यावेळीचा चेंडू होता टीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, अडवलाय आणि सामना जिंकलाय. योगेश सरकार 11 संविधान ग्रुप पुणे हा संघ पोहोचतोय या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल होणारा तिसरा संघ. डीजे थँक्यू. दोन्ही कॅप्टन विनंती आहे, लगेच या टॉस साठी जगदीश जाधव यांना विनंती, आपण या अमित दादांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस आपल्याला देऊन सन्मानित केलं जाईल. पुढील मॅचचा टॉस देखील आपण करतोय. सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी केला ते कॅप्टन पटपट्या. योगेश सरकार 11 संविधान ग्रुप पुणे या संघाचे संघमालक चंद्रशेखर भाऊ मोरे आपण उपस्थित आहात, आपले स्वागत आहे. चला पटपट्या, कॅप्टन विनंती आहे, प्रदीप नैनी टॉन आपले कॅप्टन पाठवा, अनुराग मोहिते संघनायक येत आहेत. त्याचबरोबर आयुष 11 चिखली भोसरी याही टीमचे कॅप्टन पटकन या. लगेच आपण टॉस करतो आणि सामन्याला इथे आपण सुरुवात करणार आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे कारण का सेमी फायनल आणि त्यानंतर मेगा फायनलची मॅच होणार आहे.